हे बघा फवारणी कशी करायची ते जमिनी पण पडलं पाहिजे, जमीन ओले पाहिजे. जमीन ओले असले ना तर काय होतं, निमावून जमिनीत जातो. जमीन कोरडी असेल ना तर तुम्हाला रिझल्ट येणार ना. आता काल पाऊस पडलाय, आज मी लगेच फवारणी चालू केली. हे बघा कशी फवारणी, तुम्हाला खोटं वाटत असेल. आता हे खाली असं खाली हे ऊसाच्या बुडापर्यंत ओलं झालं ना तर डायरेक्ट खालच्या मोहयापर्यंत जातं ते. आणि खालून फुटविणे काय काम करतं. ग्रो मॅजिक ॲडव्हान्स फुटव्याला एक नंबर आहे. बोआस्त्र खालची खुमणी मारतं. शेंड्यापासून खालपर्यंत ऊस वाला करून ऊसाच्या बुडात पण ओलं करायचं. आणि स्वतः मारा तुम्ही. गड्यांच्या जेव्हा शेती करू नका. गडी हवा मारून जात्यानं रिझल्ट नाही आला म्हणजे तुम्ही म्हणचाल काय फरक पडला नाही. माणूस स्वतः करायचं म्हणलं ना तर काळजीने करतं. गडी काय करतात, आज आपण व्यवस्थित मारतोय, गडी मारून कवाच मोकळं होतात ना. आपली शेती आपण स्वतः केली पाहिजे. दुसऱ्याला सांगायचं म्हणलं ना तर आपण स्वतः यूज करायचं आणि मग सांगायचं. असं आहे. ऐका स्टिकर टाकला त्यामुळे ते पूर्ण ऊसाला काय करतं, ते चिपकतं, चिटकून धरतं शेवटपर्यंत. किती पाऊस येऊ द्या. एक 15 दिवसांनी दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवीन अजून किती रिझल्ट आलाय. त्या साईडला बघू शकता तुम्ही, कोंबारा किती निघालेत खालून. हे बघा काय जमीन ओली झाली ना, तुम्हाला दिसते जमीन ओली झालेली खालची.